हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूयात मेदू वड्याची रेसिपी। हे वडे बाहेरून क्रंची आणि आतून सॉफ्ट होण्यासाठी काही टिप्स आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका पातेल्यामध्ये आपण 2 कप उडीद डाळ घेऊ, मग त्यामध्ये घालून घेऊ आपण पाव कप तांदूळ। तांदूळ आणि उडीद डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आणि आपण ते 1 तासाभरासाठीच भिजत ठेवणार आहोत। आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवण्याची गरज नाही आहे। उडीद डाळ रात्रभर भिजत ठेवली तर आपले वडे जास्त तेल पितात, त्यामुळे आपल्याला ते तासभर ठेवले तरी इनफ आहे। याच्यामध्ये मी 3 कप पाणी घालून घेते आणि बाजूला ठेवते। त्यानंतर एका वाटीमध्ये आपण जाड पोहे चाळून घेतले आहेत, ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून तेही आपण बाजूला ठेवू। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ। चटणीसाठी आपल्याला लागणार आहे पाऊण कप ओल्या नारळाचे तुकडे, पाव कप डाळ व 3 ते 4 हिरव्या मिरच्या, छोटासा अद्रकचा तुकडा, 1 लसणाची पाकळी, 3-4 पुदिन्याची पाने आणि थोडीशी चिंच। असे हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। फाईन पेस्ट तयार करायची आहे। ही पेस्ट एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊ। चटणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता। चटणीला आपण तडका देऊ। तडका देण्यासाठी एक तडका पॅन किंवा वाटीमध्ये तुम्ही 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल छान कडकडीत गरम झाले की त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे 1 चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली, अशी फुलू लागली की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहेत एक 8-10 कढीपत्त्याची पाने। कढीपत्त्याची पाने घातल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, नाही तर कढीपत्ता जळून जाईल। असा हा तडका आपण चटणीमध्ये घालून घेऊ। चटणीमध्ये आपल्याला मीठ घालायचे, चवीनुसार आपण चटणीमध्ये मीठ ॲड करून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। अशी ही चटणी तुम्ही इडली, डोसा, मेदूवड्याबरोबर खाऊ शकता, खूप छान लागते। डाळ भिजून आता 1 तास झालेला आहे। 1 तासानंतर आपण पाहू शकता डाळ छान भिजलेली आहे। तुम्ही डाळ जर अशी तोडून पाहिलीत तर ती सहजरित्या स्प्लिट होते, म्हणजे डाळ छान भिजलेली आहे, एकदम परफेक्ट भिजलेली आहे। तसेच आपले पोहेही छान मऊसूत भिजले असतील, हे पाहू शकता तुम्ही, पोहेही छान भिजले आहेत। असे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। त्यामध्ये मी घालणार आहे 3-4 मिरच्या आणि थोडेसे जिरे। आता डाळीतले पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यासाठी एका चाळणीच्या सहाय्याने मी असे डाळीतले पाणी काढून घेते। आपल्याला डाळीतले सर्व पाणी काढून घ्यायचे आहे। डाळ वाटताना आपल्याला शक्यतो कमी पाण्याचा वापर किंवा शक्य असल्यास पाणी न वापरता ही वाटून घ्यायची आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे डाळ घेतली आहे। त्यामध्ये आपण 1 मिरची, थोडेसे भिजवून घेतलेले पोहे आणि 1 पाव चमचा जिरे घालून घेऊ। अशा प्रकारे आपण हे सर्व इन्ग्रेडियंट्स वाटून घेऊ। मिश्रण वाटून घेताना आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे। पाणी जास्त वापरले तर आपले पीठ पातळ होते आणि ते वडे आपले तेलकट बनतात। हे मिश्रण वाटण्यासाठी मला 2 चमचे पाण्याचा वापर करावा लागला। तुम्ही पाहू शकता तरी एक फार घट्टच दिसत आहे। आपल्याला मिश्रण थोडे रवाळ असले तरी चालेल, पण जास्त पातळ करायचे नाही आहे। अशा प्रकारे मी पूर्ण डाळ वाटून घेतली आहे। त्यानंतरची महत्त्वाची स्टेप म्हणजे हे सर्व मिश्रण आपल्याला एखाद्या बीटरच्या साहाय्याने किंवा चमच्याने किंवा हाताने असे छान फेटून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण या स्टेजला चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ आणि पुन्हा हे मिश्रण फेटून घेऊ। एक 8-10 मिनटं हे मिश्रण छान फेटले की आपले हे मिश्रण छान हलके फुलके होते। वड्याचे मिश्रण हलके तयार झाले की आपले वडे छान तयार होतात, ते जास्त तेलही पित नाहीत। तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा मिश्रणाचा कलर चेंज झाला आहे आणि मिश्रण हलके झाले आहे। वडे तळण्यासाठी आता मी एका कढईमध्ये तेल घालून घेतले। तेल गरम झाले की आपण वडे बनवायला सुरुवात करू। त्यासाठी तळहातावरती आपल्याला पाणी असे लावून घ्यायचे आहे। पाण्यामुळे वड्याचं पीठ हाताला चिटकत नाही। त्याच हाताने आपण वड्याचा एक गोळा घ्यायचा आहे
आणि अशा प्रकारे वडा तळहातावरती थापून घ्यायचा आहे. मग त्यानंतर आपण आपले एक बोट पाण्यामध्ये बुडवायचे आणि असा वड्याला मध्ये होल करून घ्यायचा. मग त्याला हळुवारपणे आपण तेलामध्ये सोडून घेऊ. मी पुन्हा एकदा दाखवते. असे पीठ थापून त्यामध्ये आपल्याला असा एक छिद्र करून घ्यायचे आहे आणि असे हळुवारपणे तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. एक 4-5 वडे मी तेलामध्ये सोडून घेते. एक 2-3 मिनिटानंतर वडे असे वरती यायला सुरुवात होते. वडे तळताना गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवा, म्हणजे आपले वडे करपणार नाहीत. ते आतूनही छान भाजले जातील. तुम्ही पाहू शकता वड्यांचा कलर चेंज झाला आहे. अशा प्रकारे हे वडे मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेते. मी अजून काही वडे असे तळून घेते. या वड्यामध्ये आपण पोह्याचा वापर केला असल्यामुळे आपले वडे हे क्रंची बनतात. तुम्ही नक्की एकदा पोहे टाकून हे वडे तयार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे झाले होते ते. आणि अशा सोप्या आणि छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.